पत्रकाराशी कथित उद्धट वर्तन प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात कारवाईची मागणी. व्हॉइस ऑफ मीडियाचे तहसीलदारांना निवेदन. काही दिवसापूर्वी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर खासदार संजय दिना पाटील यांनी कथितरित्या अर्वाच्य भाषा वापरत उद्धट वर्तन केल्याच्या निषेधार्थ व्हॉइस ऑफ मीडिया शेगाव शहर व तालुक्याच्या वतीने शेगाव तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो संविधानिक मार्गाने जनतेचे प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करतो. अशा परिस्थितीत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी कथितरित्या अर्वाच्य भाषेचा वापर करणे, उद्धट वागणूक देणे तसेच धमकीवजा वक्तव्य करणे ही गंभीर बाब असल्याचे नमूद करण्यात आले. निवेदनानुसार संबंधित घटनेत पत्रकाराला कथितरित्या हे कट करू नको, तेही छाप आणि दाखव, कोणाला दाखवतो ते दाखव अशा स्वरूपाची धमकीवजा भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारचे वर्तन लोकप्रतिनिधींना शोभणारे नसून यामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, पत्रकारांना सन्मानाची व सुरक्षिततेची वागणूक मिळावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया शेगाव शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत संबंधित प्रकरणात राज्य शासनाने लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली. युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव.